लंडन भारताची आघाडीची विमान कंपनी इंडिगोनं नागरी विमान वाहतूक क्षेत्रामध्ये एक नवा इतिहास रचलाय। इंडिगोनं CFM इंटरनॅशनल या कंपनीसोबत तब्बल 1000 पेक्षा जास्त लीप 1A या इंजिनाच्या खरेदीकरता एका ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे। ही CFMच्या इतिहासातील आजवरचा सगळ्यात मोठा इंजिन करार ठरली आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहन चालकांकरता मोठा दिलासा दिलाय। आता पात्र टोल प्लाझाच्या 20 किलोमीटर परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना राजमार्ग यात्रा मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या स्थानिक टोल पास घेता येणार आहे। या पासमुळे संबंधित टोल प्लाझावर एका महिन्यात अमर्यादित प्रवास करता येणार आहे। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या होणाऱ्या बैठकीमध्ये रिक्त विश्वस्त पद भरण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे सदस्य स्वामी परमानंद गिरी यांनी दिली। याशिवाय बैठकीत इतर विषयांवरही विचारविनिमय होणार आहे। पुढील 4 ते 5 दिवसात देशात मान्सून पुन्हा जोरदार सक्रिय होणार आहे। या काळात महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। पूर्व मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। देशात वाघ संवर्धनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी वाघांच्या मृत्यूचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढलंय। 1 जानेवारी ते 19 जुलै 2026 या कालावधीमध्ये राज्यात 24 वाघांचा मृत्यू झाला। देशभरातील 110 वाघ मृत्यूंपैकी ही संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे। सर्वाधिक 38 वाघांचा मृत्यू मध्य प्रदेशामध्ये झाला आहे। सातारा शहरात मंगळवारी सकाळपासूनच पावसानं दमदार हजेरी लावली। यामुळे वाई तालुक्यातील जोर इथं 24 तासात 100 तर पाटणमधील नवजा इथं 85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। त्याचबरोबर जोर इथं पावसानं यंदा 3000 मिलीमीटरचा टप्पाही पार केलाय, तर कोयना धरणातील पाणीसाठाही 62 TMCवर पोहोचला आहे। राज्यातील 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर 2026-27 साठी आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याकरता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली। नीती आयोगानं देशातील दुर्लक्षित आणि मागासलेल्या 112 जिल्ह्यांमध्ये आकांक्षित जिल्हा कार्यक्रम आणि 500 अल्पविकसित तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरू केला। त्यामध्ये राज्यातील 4 जिल्हे आणि 27 तालुक्यांचा समावेश आहे। नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना राजकीय नेते, स्थानिक नेते आणि नगरसेवक हस्तक्षेप करत असल्याच्या आरोपांची मुंबई उच्च न्यायालयानं गांभीर्यानं दखल घेतली। अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमध्ये राजकीय व्यक्तीनं हस्तक्षेप करू नये असा स्पष्ट इशारा न्यायालयानं दिला आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मंगळवारी शहरभर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली। गेल्या 3 दिवसांमध्ये 900 आंदोलकांवर 9 पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले। पोलिसांकडून दादर चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मंत्रालय, आझाद मैदान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान, शिक्षण मंत्र्यांचं निवासस्थान या परिसरावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे। विमानतळ, रेल्वे स्थानक आणि रुग्णालयाकरता स्वीकारलेली राईड चालकानं रद्द केली तर त्याच्यावर सामान्य दंडाच्या तुलनेमध्ये तब्बल 5 पट दंडाची कारवाई होईल। वारंवार होणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन शेवटच्या क्षणी होणाऱ्या राईड रद्द करण्याला आळा घालण्याकरता सरकारचा हा प्रयत्न आहे। IITच्या 2 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही फक्त 62,073 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत। IITच्या पहिल्या फेरीमध्ये 78,496 जागांचं वाटप होऊन 41,825 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय। दुसऱ्या फेरीमध्ये 44,680 जागांचं वाटप होऊन 19,787 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेला आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये हिवताप आणि लेप्टोस्पायरोसिसमुळे होणाऱ्या संशयित मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून समोर आली आहे। दरम्यान त्याचवेळी डेंग्यूनं होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येमध्ये काहीशी घट झालेली आहे।
एअर इंडिया विमान कंपनीनं पुढील 1.5 वर्षांमध्ये आपल्या ताफ्यात 50 ते 60 विमानांचा समावेश करण्याची योजना आखली आहे। कंपनीच्या 5 वर्षांच्या परिवर्तन धोरणाचा हा एक भाग आहे। नेटवर्क कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर आणि सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या 10 पदरीकरणानंतर आता जुना महामार्ग 6 पदरी करण्याचा घाट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं घातला आहे। त्या अनुषंगानं सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचं काम MSRDCनं हाती घेतलंय। या 6 पदरीकरणासाठी 5 ते 6 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। हा खर्च वसूल करण्यासाठी पथकर वसुलीच्या कालावधीमध्ये 10 ते 15 वर्षांनी वाढ केली जाण्याची शक्यता आहे। ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वर थेट दुचाकी आढळून आल्यानं रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सीसीटीव्हीच्या आधारे संबंधितांचा शोध सुरू असून दोषींवर कठोर कारवाईचे संकेत रेल्वे प्रशासनानं दिले आहेत। सध्या बेस्टच्या ताफ्यामध्ये 2763 बस आहेत। त्यापैकी 1500 मिनी बस कंत्राटी पद्धतीनं चालवल्या जात आहेत। पुढील 3 वर्षात 6000 नव्या बस ताफ्यात दाखल करण्याचं नियोजन आहे। येत्या 3 ते 4 वर्षात बस संख्या 10,000पर्यंत नेण्याचं बेस्टचं उद्दिष्ट आहे। राज्यातील 11वीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 1698 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू आहे। आतापर्यंत 12,53,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेला आहे। राज्यभरातून 15,18,000हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे। प्रवेश न मिळालेल्या 1,65,000 विद्यार्थ्यांना विशेष फेरी 3 मध्ये संधी मिळणार आहे। नागपूरच्या नरखेड तालुक्यातील अंबाडा इथं महिलांनी अवैध दारू विक्री विरोधात थेट कारवाई करत मोहफुलांच्या दारूची भट्टी उद्ध्वस्त केली। पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा झाल्यानंतर दारू नष्ट करण्यात आली। दरम्यान दारू माफियांवर कठोर कारवाईची मागणी महिलांनी केली आहे। नागपूरच्या LED चौकामध्ये भरधाव एसटी बसनं दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोला धडक दिली। झालेल्या अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला। 2 जण गंभीर जखमी झाले। या प्रकरणी पोलिसांनी एसटी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। नागपूर पोलिसांनी रिक्षा चालकाच्या हत्या आणि लूट प्रकरणामध्ये अटक केलेल्या 7 आरोपींची धिंड काढली आहे। गोरेवाडा परिसरातून आरोपींची धिंड काढण्यात आली। दरम्यान या आरोपींना डिलिव्हरी बॉयला लुटल्याचंही तपासात उघड झालेलं आहे। पालघरच्या वाडा तालुक्यातील अंबरभुई बामणशेत या पाड्यामध्ये रस्ता नसल्यानं जखमी चिमुकलीला कुटुंबियांनी भर पावसात चादरीच्या डोलीतून 3 किलोमीटर पायपीट करत रुग्णालयात नेलं। या घटनेमुळे परिसरातील मूलभूत सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। धाराशिव जिल्ह्यात जुलै महिना संपत आला तरी धरणांमध्ये केवळ 8% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट गडद आहे। उपलब्ध पाण्यावर पिकं जगवणं कठीण बनलं आहे। त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। गोंदियातील पुजारी टोला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढलाय। त्यामुळे धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आलेत। धरणामधून 2322 क्युसेक प्रतितास वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बातमी वाशिममधून आहे। वाशिमच्या कामरगाव इथल्या PM श्री जिल्हा परिषद शाळेमध्ये पावसातच बास्केटबॉल मैदानाचं काँक्रिटीकरण करण्यात आल्यानं कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। पालकांच्या आक्षेपानंतरही काम सुरूच ठेवल्याचा आरोप आहे। या प्रकरणाची चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होतीये। जळगावच्या नशिराबाद इथल्या HDFC बँकेमध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मागची भिंत फोडली आणि बँकेत प्रवेश केला। तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला, पण CCTV अलर्ट सक्रिय झाला आणि तिजोरी न उघडल्यानं मोठी चोरी टळली।
चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि त्यांचा शोध सुरू केलेला आहे. जळगावच्या पाचोरा, भडगाव, चाळीसगाव आणि धरणगाव तालुक्यामध्ये पावसानंतर मका आणि कापूस पिकाच्या कोळपणीच्या कामांना वेग आलाय. मात्र युरिया आणि इतर खतांचा वापर करण्याकरता दमदार पावसाची शेतकरी अजूनही प्रतीक्षा करतायत. वेळेत पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतोय. रायगडच्या अलिबाग तालुक्यातील किहीम इथं संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं. सुका आणि ओला कचरा प्रक्रिया करून सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे. या उपक्रमामुळे गावातील कचरा व्यवस्थापनाला चालना मिळणार आहे.